श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे पथकाचा छापा, राजरोसपणे सुरू असलेला गर्भपाताचा गोरखधंदा आणला उघडकीस। वरपाडे रोडवरील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न। दीपार्चना दातांचा दवाखाना येथे दिनांक 30 व 31 मार्च असे 2 दिवस मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न। आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिरुपती भोज अँड बंकट हॉलचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नियुक्त केलेल्या पथकाने धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे छापा टाकून राजरोसपणे सुरू असलेला गर्भपाताचा गोरखधंदा उघडकीस आणलाय। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने छापा टाकून राजरोसपणे सुरू असलेला गर्भपाताचा गोरखधंदा सोमवारी सकाळी उघडकीस आणला आहे। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। पथकाने सोनोग्राफी मशीन सील करीत घटनेचा पंचनामा केला आहे। गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे असताना काही जण लपून छपून गर्भपात करत असल्याचे वेळोवेळी समोर आले। या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्यांबाबत शासनानेही कठोर पावले उचलली आहे। काही दिवसांपूर्वी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी PCPNDT कायद्याअंतर्गत बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या होत्या। कुठेही गर्भपात होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले होते। तसेच कुठेही असा प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाईचे निर्देशही दिले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाला माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता सुमन हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर सोनल वानखेडे या जागेवर आढळून आल्या नाही। इथे जे कर्मचारी आढळून आले ते प्रशिक्षित नव्हते। गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या। या गोळ्या कोणी आणि कुठून आणल्या गेल्या याची माहिती कोणालाही सांगता आली नाही। कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता उलट सुलट उत्तरे त्यांच्याकडून मिळाली। आम्हाला काहीच माहिती नाही, सर्व मॅडम बघतात अशी उत्तरे देण्यात आली। कोणत्याच प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाही। कागदपत्रांची व इतर तपासणी सुरू असताना एका खोलीतून महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला। याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही। संशयास्पद वाटल्याने या बंद खोलीकडे पथकाने लक्ष केंद्रित केले असता खोलीला बाहेरून कडी लावलेली आढळून आली। दार उघडताच एक महिला रक्ताच्या थरोळ्यात निपचित पडलेली होती। वेदनेने असह्य झाल्याने ती किंचाळत होती। तिच्याच बाजूला एक 3.5 महिन्यांचा गर्भ आढळून आला। त्यानंतर त्या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सर्व बाबींचा पंचनामा करण्यात आला असून अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला जाणार आहे। त्यामुळे पथकाने हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले आहे। सुरत येथे जाऊन तपासणी केल्यानंतर मुलीचा गर्भ असल्याची माहिती घेतल्यानंतर धुळ्यातील सुमन हॉस्पिटल येथे येऊन गर्भपात होत असल्याची तपासणी आणि चौकशीतून समोर आले आहे। सदरची कारवाई पथकातील महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, धुळे शहर नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, पोलीस अधिकारी वसंत गोंधळी, पोलीस कर्मचारी मोनाली पगारे आणि ॲडव्होकेट मीरा माळी यांनी केली। आज धुळे महानगरपालिका PCPNDT विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती। कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते। त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा जो गर्भपात केलेला होता ते स्त्री जातीचं अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती। तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती। तर आम्ही तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेले आहे। प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या। तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला MTP किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला। पंचनामासाठी त्याही आम्ही बोलवलेले आहे आणि ते अर्भक सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे। पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे। मॅडम इथं वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेंट होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचं इथे गर्भपात केला जातो। आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे। शिंदखेडा शहरातील वरपाडे रोडवरील ईदगाह येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने शिंदखेडा शहरातील वरपाडे रोडवरील ईदगाह मैदानावर
मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले। नमाज दरम्यान भाईचारा, शांती आणि दुःख दूर करावे यासाठी मुस्लिम बांधवांकडून दुआ करण्यात आली। नमाज पठणानंतर मौलाना यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ईद मुबारक म्हणून एकमेकांना हिंदू व मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, प्रकाश चौधरी, उदय देसले, दीपक चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर इद्रिस कुरेशी, डॉक्टर वसीम कुरेशी, ॲडव्होकेट तालीम कुरेशी, उरफान शेख समहर, जाकीर शेख नासिर, अबू कुरेशी, सलाउद्दीन मिस्त्री, सुरेद पठाण यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू व मुस्लिम धर्मियांचे गुढीपाडवा, झुलेलाल जयंती, रमजान ईद हे सण एका पाठोपाठ आल्याने हिंदू मुस्लिम बांधवांनी सण शांततेत साजरे करून एकोप्याचे दर्शन घडवले। यावेळी अनिल वानखेडे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना घरोघरी मिठाई वाटप करण्यात आली। बोलो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ईद उल फित्रचा नमाज हे शांततेने पार पडला। यावर्षी तिन्ही सण एकत्र आले, गुढीपाडवा, झुलेलाल जयंती आणि ईद उल फित्र। हे सण आपल्याला एक संदेश देतात की सगळ्यांनी मिळून राहावे आणि एकत्र राहावे, गुण्यागोविंदाने राहावे। आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी यांच्यातर्फे गुढीपाडवा, ईद उल फित्र आणि झुलेलाल जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। त्याप्रमाणे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्यासुद्धा शुभेच्छा या ठिकाणी समस्त मुस्लिम बांधवांना त्यांनी पाठवलेल्या आहेत। त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो। आणि जयकुमार भाऊंनी सुद्धा या कार्यक्रमाला या शिंदखेड्यामध्ये सर्व माझ्या बांधवांचं ईदच्या निमित्तानं तोंड गोड व्हावं यासाठी जयकुमार भाऊ रावल आणि आदरणीय रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं नियोजन या शहरात केलं जातं आणि समस्त माझ्या माता भगिनींच्या घरापर्यंत या ठिकाणी गोड अन्नधान्य पोचवण्याचं काम या ठिकाणी रावसाहेबांची टीम करत असते। सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त मालेगाव रोडवरील दीप अर्चना दातांचा दवाखाना येथे दिनांक 30 व 31 मार्च असे 2 दिवस मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। गुढीपाडवा व हिंदू नववर्ष निमित्ताने डॉक्टर सृष्टी पोद्दार यांच्या दीप अर्चना दातांच्या दवाखाना येथे दिनांक 30 व 31 असे 2 दिवस मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात नागरिकांच्या दातांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या। शिबिरातील तपासणी झालेल्या रुग्णांना उपचारामध्ये 20% सूट देण्यात आली। या मोफत 2 दिवसीय शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। डॉक्टर सृष्टि संजय पोद्दार धुले, यहाँ से दीप अर्चना डेंटल केयर में 2 दिन का शिविर आयोजन किया था गुड़ी पाड़वा व हिंदू नव वर्ष निमित्त में। इस कैंप का उद्देश्य मेरा यही था कि पेशेंट को अपने दांतों के बारे में धीरे से मतलब स्टार्टिंग से अपना ट्रीटमेंट कैसे कराना चाहिए, जब चीज़ें कम इसमें हो सकती है तब अपन ने कैसे ध्यान लेना चाहिए, ये मेरा मेन उद्देश्य था। पेशेंट को उनके डेंटल ट्रीटमेंट के बारे में जागरूक कराना, ये सबसे बड़ा उद्देश्य था। इस कैंप के माध्यम से मैंने लोगों को उनके डेंटल प्रॉब्लम्स के बारे में, उससे बढ़ते हुए आगे की जो तकलीफ़ें होती है, जो पेशेंट्स तंबाकू खाते हैं, गुटखा खाते हैं, उससे आगे अपने शरीर में क्या नुकसान होता है, वह सब चीज़ जागरूक कराने के लिए मेरा ये मेन उद्देश्य था ये कैंप लेने का। इस कैंप में 2 दिन में मुझे धुलिया के लोगों ने बहुत सहकार्य किया है। 100 से 150 लोगों ने आके उनका चेकअप करवाया है और सारे पेशेंट्स का यही था कि उन्हें मालूम नहीं होता है कि किस स्टेज में अपन ने डेंटल ट्रीटमेंट कराना चाहिए। अपन यूजुअली जब स्टार्टिंग में तकलीफ होती है तब अपन नज़रअंदाज करते हैं, जो चीज़ नहीं करनी चाहिए। जब अपने को दर्द सूजन होती है तब हम आते हैं ट्रीटमेंट करवाने, बट जब अपन इनिशियल स्टेज में ट्रीटमेंट करते हैं तो उसका क्या फ़ायदा होता है, ये सब चीज़ें उन्हें क्लियर हुई थी आने के बाद मेरे पास। इस कैंप के माध्यम से मैंने मेरे जो ट्रीटमेंट प्लान है वो उन्हें क्लियर वे में एक्सप्लेन किया गया है, क्या क्या नए ऑप्शंस अवेलेबल है अभी डेंटिस्ट्री में, ये सब बताया गया था उन्हें। और इस कैंप में जो हमारे रेट्स होते हैं, नॉर्मल रेट्स, उससे मिनिमल टू मिनिमल चार्जेस किए थे, क्योंकि आजकल लोगों को उनके ट्रीटमेंट करने के लिए जो पैसों का प्रॉब्लम होता है, जो होता है वो चीज़ें सॉल्व करनी थी मुझे। मेरा मेन उद्देश्य था कि मुझे समाज की सेवा करनी थी, इसलिए मैंने ये शिविर आयोजन किया गया था 2 दिन का। डेंटल केयर में सब तरह की डेंटल ट्रीटमेंट के ऑप्शंस अवेलेबल है, जैसे सिंगल सिटिंग रूट कनाल, अक्कल दाढ़ निकालना, छोटे बच्चों के दांत में कीड़ लगना, उनका रूट कनाल का ट्रीटमेंट, तार का ट्रीटमेंट,
मसूड़ों का ट्रीटमेंट, इम्प्लांट ट्रीटमेंट, सब टाइप के ट्रीटमेंट ऑप्शंस अवेलेबल है। और इस क्लिनिक का एड्रेस है गणपति पैलेस के सामने, मालेगांव रोड, धुले। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील व्यंकटेश ड्रीम हब येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तिरुपती भोज व बँक्वेट हॉलचा उद्घाटनाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। तिरुपती मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी व त्यांचे पुत्र दुर्वेश उर्फ हरी यांच्या तिरुपती भोज अँड बँक्वेट हॉलचा उद्घाटनाचा सोहळा मालेगाव रोडवरील व्यंकटेश ड्रीम हब येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी संपन्न झाला। यावेळी सत्यनारायणाच्या महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राजू बागोल, राजेंद्र चौधरी, मोहन नवले, मिलिंद बैसाने, अतुल पाटील आदी उपस्थित होते। उद्या आपलं गुढीपाडव्याच्या निमित्त तिरुपती भोज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्या ठिकाणी अनुप भैया, राजू बाबा, सुभाष बाबा, सगळे महापौर साहेब, मोहन भाऊ नवले, भागातले सर्व आणि राजकीय सर्व नेत्यांनी इथे हजेरी लावली आणि आजपासून तिरुपती भोज हे चालू झालेले मी धुळ्याच्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही आपल्या सेवेसाठी कायम हजर, एकदा अवश्य भेट द्या, आपल्या जेवणाचा स्वास घ्या आणि तिरुपती भोज मालेगाव रोड गणपती पॅलेसच्या बाजूला हॉटेल चालू झालेले आहे। तरी सर्वांना धुळे जनतेला माझी नम्र विनंती की मी आपल्या सेवेसाठी 24 घंटे हजर आहे आणि माझ्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे पथकाचा छापा, राजरोसपणे सुरू असलेला गर्भपाताचा गोरखधंदा आणला उघडकीस। वरपाडे रोडवरील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न। दीपार्चना दातांचा दवाखाना येथे दिनांक 30 व 31 मार्च असे 2 दिवस मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न। आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तिरुपती भोज अँड बँक्वेट हॉलचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। व्हिडिओ पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।